स्वप्ने ठेव जपुनी सुख पाहता लोचनी सुख पाहता लोचनी। पण तुला एक गोष्ट सांगू का, संजीव मनाने खूप चांगला माणूस आहे ग। अगं तुझीच विकेट पडली का काय? प्रेमाविवाद पडली नाहीस ना त्याच्या? हो पडलीये। ही सुचित्रा डे कोण आहे तिचा जरा पत्ता लावला पाहिजे। एकतर ती दंडवते महाबळासाठी काम करत असेल किंवा ब्रह्मे वर्षासाठी। तुम्ही मला बोलवलं? हो, या पॉलिसीज सबमिट करायच्या होत्या। मला आयडी प्रूफ्स आणि सह्या हव्या होत्या तुमच्या। ठीक आहे। ओके मिस्टर संजीव, मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेला 1-1.5 महिना तरी लागेल। कल्पना आहे मला त्याची। मिस्टर संजीव, तुम्ही त्या दिवशी मला सांगितलं ते खरं आहे ना? कशाबद्दल? हेच की मिस हिना जी कायदेशीर कारवाई करतात त्यासाठी तुमचा होकार आहे? हो खरं आहे ते। कारण त्यांना मी पूर्ण सहकार्य करते म्हणून एकदा कन्फर्म केलं। यू कीप कोऑपरेटिंग। अजून काय विचारायचं? मिस्टर संजीव, एक खाजगी प्रश्न विचारला तर चालेल? खाजगी? माझ्या आयुष्यात खाजगी असं काही राहिलेलं नाही। यू कॅन कंटिन्यू। श्वेता मॅडम तुमच्याबरोबर राहत नाही आहेत असं समजलं, नाही म्हणजे त्या अलीकडे बऱ्याच दिवसात इकडे आल्या नाहीत म्हणून विचार। खरं आहे ते, ती तिच्या घरी राहायला गेली। आणखी एक म्हणजे दुसरी एक बाई तुमच्याबरोबर बंगल्यात राहतेय असं समजलं, नाही म्हणजे सहज माहिती म्हणून विचारलं, बाकी काही नाही। तुमची उत्सुकता। आय एम सॉरी सर। दॅट्स ओके, डोंट नीड टू बी। पण आता असं आहे ना की तुम्ही मला इतकं कोऑपरेट करताय म्हणतं मला पण थोडं म्हणजे तुम्ही जे काही प्रश्न विचारताय त्याची सरळपणे उत्तर द्यायलाच हवीत नाही? हे खरं आहे, हे खरं आहे की एक बाई माझ्यासोबत आमच्या बंगल्यावर राहते। सुचित्रा डे तिचं नाव। पण मला तिच्याविषयी फारशी काही माहिती नाही। पण मग तुम्ही चौकशी नाही केली? तुम्हाला हे थोडं चमत्कारिक वाटेल पण मी चौकशी करायचा प्रयत्न केला होता, पण आतापर्यंत तरी तिने फारसं काही रिव्हील केलेलं नाही। पण आय एम प्रिटी शुअर येत्या काही दिवसात ती कुठून आली, तिचा मूळ व्यवसाय काय, तिचा इथे येण्याचा उद्देश काय, सगळ्या गोष्टी शोधून काढेल। संजीव, यामध्ये केवढी मोठी रिस्क आहे? नो रिस्क आहे, पण सध्या तरी मी एवढंच करू शकतो। आणि सध्या तरी मला असं वाटतं की त्या एक सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कारित बाई आहे तुमच्यासारख्याच। पण तरीही अशी अनोळखी एखादी बाई अचानक घरात घुसते म्हणजे ती कोणत्या उद्देशाने आली आहे याची शहानिशा नको करायला? तुम्ही केली असणारच। अजून तरी नाही केली आहे, पण मला असं सांगितलं लोकांनी की तिला एकतर ॲडव्होकेट ब्रह्मे किंवा विक्रम महाबळ या दोघांपैकी एकाने प्लॅन केली असेल। कदाचित असू शकेल असंही, पण सध्या तरी तसं वाटत नाही। एनिवेज मी करते चौकशी, मला काही समजलं तर लगेच कळवते आणि तसंच काही असेल तर तुम्ही प्लीज लगेच पोलिसात कळवा। नक्की। आणि थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन। आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला असं वाटलंच तर तुम्ही कधी अचानक अशा बंगल्यावर येऊ शकता, जस्ट टू चेक आउट की ती बाई कशी आहे। ओके।
येऊ मग. थँक्यू सो मच इट्स माय प्लेजर. फॉर युअर केअर. काय सांगतोयस? होय, त्यासाठी तर अर्जंट आलो ना. म्हटलं तुला कल्पना द्यावी. तू स्वतः बघितलंस? हो, कामानिमित्त परब साहेबाच्या ऑफिसला गेलो होतो. तर तळ मजल्यात तुझ्या कारमध्ये 2 जण बसले होते आणि बाहेर जायच्या काहीतरी तयारीत होते. बरं झालं तुम्हाला कळवलंस. आज याचा सोक्षमोक्ष लावूनच टाक. एकतर तिला या घरात आणा म्हणावं, नाहीतर मीच या घरातून निघून जाते. काय म्हणालीस? बरोबर ऐकलंस तू. मी सोक्षमोक्ष लावणारच. अगं, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरनं एवढं टोकाला जायचं नसतं. त्या बाईला, त्या वर्षाला तंबी दे. ती कशी दूर जाईल हे बघ. तू दूर जायचा विचार कशाला करते? आणि एवढी 2 प्रकरणं सोडली ना तर माणूस तसा चांगला आहे, मनानं साफ आहे. त्यामुळं त्याला तोडण्याचा विचार करण्यापेक्षा त्याला परत कसा आणता येईल याचा विचार कर. तू नेमका कोणाच्या बाजूनेस? खरं म्हणजे मी कुणाच्याच बाजूने नाही. मला फक्त तुझं आयुष्य नीट राहावं एवढंच वाटतं. खरंच? हो. रोज यांची प्रकरणं शोधतोस, या प्रकरणाच्या ताज्या ताज्या बातम्या आणतोस. मला सांग, तुझी कामं कधी करतोस? की आयुष्यात तुला फक्त हे एवढेच उद्योग राहिलेत? अगं, काय बोलतीस तू? हे ब्रह्मे साहेब आणि मी आम्ही एकाच ठिकाणी काम करतो आणि त्या ठिकाणी माझ्या डोळ्यांना जे दिसतं ना ते वाईट असतं एवढंच मला कळतं आणि ते तुला सांगावंसं वाटलं. आणि तुझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तर कशाला उपद्व्याप केला असता मी? काय संबंध आहे माझा? किती काळजी घेतोस माझी? बघा, आपलं जवळचं नातं आहे. तुझं आयुष्य असं उद्ध्वस्त होताना मी नाही बघू शकत. मग हे नातं जपायचंय ना? मग चालता होईल. माझ्या आयुष्याचं आणि माझ्या नवऱ्याचं काय करायचं ते माझं मी बघून. कळलं? निघायचं. सुख पाहता लोचनी. ओ गॉड अनिता, नाही तू तू काय गैरसमज करून घ्यायचं ना याच्यावर खरंच माझा कंट्रोल नाही आता. गैरसमज माझाच नेमका गैरसमज होत असतो आणि तुम्ही मात्र अगदी योग्य वागत असता. अगं, पण मी योग्य वागतोय असं कुठे म्हणतोय मी? निर्लज्जपणाचा कळस आहे हा. कमाल आहे तुझी. अगं, मी निर्दोष आहे असं म्हटलं तर ते तुला मान्य नाही आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर मी दोषी आहे असं कबूल करतोय तर मी निर्लज्ज. आता आता तू सांग, मी 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 स्वतःला काय म्हणू? सांग सांग, मी म्हणतो, बोल. नाही, काही म्हणू नका. फक्त हे उद्योग थांबवा. उद्योग? आणि तर काय बोलतेस तू? पण कसले उद्योग? हे बघ, वर्षा आणि समिधा यांच्याशी माझे असले काही संबंध नाहीये. अगं, त्यांच्याकडून फक्त माहिती मिळवायची मला म्हणून गोड बोलतोय. आणि मी जर सलगीने नाही वागलो ना तर त्यांच्याकडून मला कुठलीही माहिती नाही मिळणार. याचा अर्थ असा नाही की माझे त्यांच्याशी अनैतिक संबंध आहेत. तुम्हाला तुमचं कायदेशीर काम करण्यासाठी या बायकांची सलगी करायची गरज पडते? अहो, काय काय बोलताय तुम्ही? शी, तुमच्या या बोलण्यावर हसावं की रडावं तेच कळत नाहीये मला आता. प्लीज प्लीज अनिता, मला समजून घे. मी
मी नुसतं लीगल काम नाही करत आहे. मग आता नाईलाज म्हणून तुला हे सिक्रेट सांगतो, पण पण तू बोलायचं नाही कोणाशी. हा काय परब साहेबांच्या प्रॉपर्टी मधला एक फार मोठा हिस्सा आहे बेनामी मालमत्ता. आणि ही गोष्ट फक्त मला आणि वर्षालाच माहिती आहे. आणि तर ही एक संधी आहे आपलं आयुष्य सुधारायची. या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे मला. या बेनामी मालमत्तेतला एक फार मोठा हिस्सा मला मिळवायचा आहे, बळकावायचा आहे. शी, काय हे कसली घाणेरडी नियती. कारण यशवंतराव देशमुखांपेक्षा मोठं व्हायचंय मला. काय अहो, का स्पर्धा करताय तुम्ही माझ्या बाबांशी. का तुझ्या बाबांनी कधी वागवलंय मला जावयासारखं. आजपर्यंत आश्रितासारखा राहतोय मी, पण याच्या पुढे नाही. माणूस म्हणून कितीही चांगला असलो तरी केवळ पैसा नाही माझ्याकडे म्हणून मला कमी लेखलं जात आहे. म्हणून हा मार्ग निवडला तुम्ही. बायकांना नादी लावायचं, मग कारस्थानं करायची आणि मग दुसऱ्याची मालमत्ता हडप करायची. हो, हे करता करता तुम्ही त्या बायकांच्या आहारी जाल. म्हणून मी आवडते तुम्हाला वेळेत. अनिता, कसले संशय घेतेस तू. हे संशयाचं भूत तुझ्या मानगुटीवरनं कधी उतरणार नाही. पण या तुझ्या संशयामुळे माझ्या आयुष्याची राखरांगोळी नाही होऊ देणार मी. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ठीक आहे, माझंही ऐका मग. जर का तुम्ही हे उपद्व्याप बंद केले नाहीत तर मला माझ्या आयुष्याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. हो, मी देखील माझ्या शब्दांवर ठाम आहे. सुख पाहता लोचनी. काय दिलीपराव, आज एकदम सकाळी सकाळी फोन केला. आपल्या ठरलेल्या वेळेपेक्षा अगोदर आला. एवढी आठवण यायला लागली तुम्हाला. साहेब, फार खालच्या पातळीला गेलात तुम्ही. एवढं चिडायला काय झालं. घरात सगळं व्यवस्थित आहे ना. डील करताना तुम्ही खालच्या पातळीवर उतरता हे माहिती होतं मला. पण या वेळेला असं एखाद्याच्या आयुष्याशी खेळणं आणि नीचपणाचा कळस केलात. म्हणजे आम्ही लावलेला बॉम्ब पर चोख व्यवस्थित फुटलेला दिसतोय. तुमच्या तर फार काटाळ्यात बसलेल्या दिसत आहेत. बरोबर आहे ना. स्वतःच्या घरात असा पायाखाली बॉम्ब फुटण्यावर कुणाच्या कांटाळ्या बसणार. गंमत वाटते तुम्हाला ही सगळी. एखाद्याचा संसार असा उद्ध्वस्त करणं आणि वर असं निर्लज्जासारखं हसणं हे नीचपणाचा कळस खरंच. म्हणा नीच म्हणा, अजून तुमच्या डिक्शनरीत असतील नसतील तेवढ्या शिव्या द्या. हे फरक पडणार. कारण काय सांगू, कितीही ठरवलं तरी बाहेरचा माणूस फार काही करू शकत नसतो कुणाच्या घरात. नाही आलं लक्षात. अहो, मी किंवा माझा कुठलाही माणूस किंवा इतर कुणीही तुमच्या विरोधात काही आग लावायला घरी गेला तर वहिनी त्याला एवढं एंटरटेन करतील का. नाही. अगोदर घरातल्या माणसावर विश्वास असतो कुणाचाही. पण इथे परिस्थिती वेगळी होती ना. तुमच्याबद्दल वहिनींच्या मनात पूर्वीपासूनच राग खदखदत होता. आम्ही फक्त जाऊन काडी टाकली, ठेणगी टाकली, झाला स्फोट. होतील आता असे अनेक स्फोट होतील. सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील तुम्हाला महाबळ साहेब. पुन्हा तुम्ही तीच चूक करताय. माझ्याबद्दलच गैरसमज करून घेताय. अहो, आम्ही तुमच्याकडे जाऊन वेगळं असं काहीही केलेलं नाहीये.
त्या घरात पहिल्यापासूनच अशांतता होतीच. फक्त तुमच्या नाकात वेसण घालण्यासाठी आम्ही तिचा फक्त फायदा उचलला, इतकंच. आपली लढाई ही कायदेशीर होती, ती बाहेरच मिटवायला हवी होती. बाबासाहेब माझ्या घरापर्यंत जाऊन फार मोठी चूक केली. कायदेशीर हे तुम्ही म्हणताय? हं? अहो, तो अपहरणाचा कट करणं, माझ्यावर त्या अपहरणाची खोटी केस लादणं, एवढे निष्णात वकील समजताना स्वतःला, तर या गोष्टी कोणत्या कायद्याच्या चौकटीत बसतात ते तरी समजू आम्हाला. खेळाचे नियम प्रथम तुम्ही मोडले आणि झाला ना, एकदा नियम मोडला, आता नियम बाह्यच खेळ करायचं ठरलं तर कितीही खालच्या लेवलला जाऊन नियम मोडायचे, किती खाली जायचं, याला काही मर्यादा राहत नाही, धर्मांध राहत आणि ते गैरही समजलं जात. बर आता या पुढे मी बघतो काय करायचे. या ना बघू, या बघून घेतो म्हणजे काय करणार. मी जसं तुमच्या घरी जाऊन तसं तुम्ही माझ्या घरी जाऊन काहीतरी प्रकरण करून काढणार आणि आग लावण्याचा प्रयत्न करणार. वकील साहेब, तुम्हाला विनंती करतो, वाटल्यास या कामासाठी तुमची वकिलीची फी असेल ती मी देतो, पण तुम्ही माझ्या घरी जाच आणि हे काम कराच, आग लावायचं. माझ्या प्रकरणाची सगळी यादीच तुमच्या समोर देतो, सगळे पुरावे देतो. काय मला माझ्या बायकोपासून घ्यायचा डिवोर्स आणि ती देत नाही हो. त्यामुळे तुम्ही जा, मला ती डिवोर्स तरी दे, म्हणजे तुम्हालाही बदला घेतल्याचं समाधान आणि माझं काम. तुम्ही काय येता इथं सारखं सारखं मला भेटायला? जोपर्यंत तुम्ही माझ्या नवऱ्याचा पिच्छा सोडणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला कायम भेटणार. किती वेळा समजावून सांगू तुम्हाला, तुमच्या नवऱ्याशी माझे कसलेही संबंध नव्हते आणि नाही आहेत. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, तुमचा संशय जातच नाहीये. अजूनही माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर तुम्ही केलेले कॉल दिसतात, त्यानं तुम्हाला केलेले कॉल दिसतात. तुमचा जर कुठलाच संबंध नसला मग अजून कॉन्टॅक्ट तरी कशाला करता? अहो, दोन माणसं एकमेकांशी बोलतात म्हणजे त्यांच्यात तसले संबंध असतात का? या प्रॉपर्टीशी, या इंडस्ट्रीशी दुर्दैवानं म्हणावं तर, पण तुमच्या नवऱ्याचा संबंध आहे. त्यामुळे कामाकरता आमचे कॉल्स होणारच. तुम्ही असं कसं संशय घेऊ शकता आमच्यावर? एकतर तुमच्या नवऱ्याच्या कारस्थानामुळे मी या अपहरणाच्या नाटकात अडकलीये. पोलिसांची भीती आहे डोक्यावर आणि तुमचं आपलं भलतच काय? तुमच्या या सगळ्या प्रकरणांपेक्षा माझा नवरा मला जास्त महत्वाचा आहे. अहो, असेल ना, मी कुठे नाही म्हणतेय, पण मी तुम्हाला कितींदा समजावून सांगितलंय, तुमचा संशय जातच नाहीये. जोपर्यंत तुम्ही दोघे एकमेकांना फोन करायचं थांबणार नाही तोपर्यंत माझ्या मनातला संशय जाणार नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याबरोबरचे संबंध पूर्णपणे तोडून टाकले तर फार बरं होईल. देवा, वेडी आहे काही बाई, काय करू आता मी? माझं डोकं फोडू का तुझ्या समोर म्हणजे पटेल तुला? नाही, चिडायचं काहीच कारण नाही. सगळं करून वरून नाव आणखी तुम्हाला काहीही सांगायचं आणि मी त्यावर विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवायचा नाहीये ना? नाही. मग निघायचंय. एक सेकंदही माझ्या समोर नाही थांबायचं, हा? नाहीतर बघच मी काय करते. कोणाला धमकावतेस ग? आधी माझ्या नवऱ्याला नादी लावलंस आणि आता माझ्यावर ओरडतेस? ए बाई, घरी जा आणि तोंड बघ एकदा तुझ्या नवऱ्याचं. कोण जाईल का त्याच्या जवळ? काय बरळतेस ग तू हे? हा, तुला ना हीच भाषा समजते. आणि आता निघायचं, हा, इथनं पटकन. बघून घेईन तुला.
अजून एक छोटंसं कन्फेशन करायचंय. तू जर माझ्या आयुष्यात नसती आलीस तर कदाचित मी आत्महत्या केली असती. मी करूच दिली नसते. आणि मी म्हंटल ना, आता भूतकाळात शिरायचं नाही.